Hello friends, Standard 9th 3.2. The name of the lesson is The Fall of Troy. See, we are going to read part first of this lesson. Look into your book and we will discuss this part of lesson, The Fall of Troy. In Marathi, ट्रॉयचा पाडाव याला म्हणतो आपण. पार्ट फर्स्ट बघूया, भाग पहिला. The Iliad is the story of Ilium or Troy, a rich trading city in Asia Minor near the narrow sea that leads from the Aegean to the Black Sea. It was well situated both for commerce and agriculture. In front of the city was the sea over, which sailed the ships of Troy, carrying goods and grains. At the back rose the high peak of Mount Ida, from which flowed many rivers and streams. The valleys among the hills were well watered and fertile, with corn growing in fertile fields and cattle feeding on the rich grass of the meadows, while sheep fed on the slopes of the hills. पहा या ठिकाणी ट्रॉय या शहराचं वर्णन केलेलं आहे की ही जी स्टोरी आहे, द इलियड इज अ स्टोरी ऑफ इलियम और ट्रॉय. ही जी एपिक आहे, इलियड म्हणजे काय की याला इपिक म्हणायचं. तर ह्या ही जी इपिक आहे म्हणजे इट इज अ बिग स्टोरी, राईट. इट इज अ बिग बुक ऑफ स्टोरी की ट्रॉयचं जे युद्ध झालेलं आहे त्याच्याबद्दलचं सांगणारी ही कथा आहे. एक खूप त्यांच्याकडे एक एपिक आहे, म्हणजे ज्याला आपण दंतकथा वगैरे म्हणतो, मिथ्स. आणि हे खूप मोठं एक स्टोरी बुक आहे त्यांचं की ज्याच्यामध्ये ट्रॉयचा पाडाव जो झाला किंवा ट्रॉयचं जे युद्ध झालं त्याच्याबद्दल माहिती या ठिकाणी आपल्याला सांगितलेली आहे. आता ट्रॉय जे आहे हे काय आहे बघा. इट इज अ रिच ट्रेडिंग सिटी इन एशिया मायनर नियर द नॅरो सी दॅट लीड्स फ्रॉम द एजियन टू द ब्लॅक सी. म्हणजे काळा समुद्र जिथं आहे त्या ठिकाणी नॅरो असा एक भाग आहे आणि त्या ठिकाणी हे ट्रॉय शहर वसलेलं आहे. इट वॉज वेल सिच्युएटेड, खूप चांगल्या पद्धतीने ह्याचा विस्तार झालेला आहे. बोथ फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर, कॉमर्स व्यावसायिकदृष्ट्या आणि शेतीच्या दृष्टिकोनातून ह्याचं खूपच महत्त्व होतं. इन फ्रंट ऑफ सिटी वॉज द सी ओव्हर विच सेल्ड द शिप्स ऑफ ट्रॉय. आणि त्याच्यासमोरच जे समुद्र होतं त्या समुद्रामध्ये ट्रॉय या शहरामध्ये शिप्स ज्या आहेत त्या ठिकाणी वाहत होत्या. म्हणजे मच्छीमारी वगैरे जे असतील किंवा ट्रेडिंगसाठी म्हणा, व्यवसायासाठी म्हणा, तर हे शिप्स ज्या आहेत चालत होत्या. कॅरिंग गुड्स अँड ग्रेन्स, आणि त्या शिप्समधून गुड्स म्हणजे माल जो असतो, आणि ग्रेन म्हणजे धान्य, म्हणजे इतर माल आणि ग्रेन म्हणजे धान्य हे त्या शिप्समधून नेलं आणि आणलं जात होतं. याचा व्यापार खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ट्रॉय शहरामध्ये चालत होता. ॲट द बॅक रोज द हाय पीक ऑफ माउंट इदा. आणि या शहराच्या पाठीमागच्या बाजूला एक माउंट होतं, एक पर्वत होतं, त्याचं नाव होतं इदा. फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. आणि ह्या पर्वतामधून बऱ्याचशा नद्या आणि काही नाले किंवा त्याचे झरे जे आहेत, बऱ्याचशा नद्यांचे झरे आणि नाले त्यामधून वाहत होते. द व्हॅलीज अमाउंग द हिल्स वेअर वेल वॉटर्ड अँड फर्टाईल. आणि त्याच्यामुळं हे जे खोरं होतं किंवा ह्या ज्या दऱ्या होत्या, या दऱ्या खोऱ्यामधून याला भरपूर पाणी होतं. आणि पाणी असल्याकारणानं ती जमीन कशी होती, फर्टाईल होती. म्हणजे ज्याला आपण उपजाऊ म्हणतो, खूप उत्पन्न देणारी अशी जमीन त्या ठिकाणी होती. विथ कॉर्न ग्रोईंग इन द फर्टाईल फील्ड्स. आणि जी सुपीक जमीन आहे त्याला सुपीक पण म्हणता येईल फर्टाईलला. त्या ठिकाणी धान्याचं उत्पादन घेतलं जात होतं जिथं सुपीक जमीन आहे तिथं. अँड कॅटल फीडिंग ऑन द रिच ग्रास ऑफ द मीडोज, फाईल शीप फेड ऑन द स्लोप्स ऑफ द हिल्स. आणि जे कुरणं आहेत, मिडो म्हणजे कुरण, त्या कुरणावरती जनावरं चरायची. जनावरांच्या खाद्यासाठी त्याचा वापर केला जात होता.
व्हाईल शिप्स फेड ऑन द स्लोप्स ऑफ द हिल्स. आणि त्या हिलच्या टेकडीवरची जी उताराकडची जी बाजू आहे, जे स्लोप्स आहेत, त्या ठिकाणी जी हिरवळ वाढलेली आहे, त्या ठिकाणी त्या हिरवळीवरती शिप्स म्हणजे शेळ्या मेंढ्या ज्या आहेत ह्या जगात असायच्या, चरत असायच्या. तर अशा पद्धतीनं ह्या ट्रॉय शहराचं वर्णन या पहिल्या पॅराग्राफमध्ये केलेलं आहे. पुढे बघूयात. Around their city, the Trojans had built a strong wall so no enemy should attack them from sea. आणि अराउंड देअर सिटी, त्या शहराच्या भोवती ट्रोजन्स म्हणजे जे ट्रॉयमध्ये राहतात असे लोक, ट्रोजन्स, राईट. ट्रोजन्स म्हणजे कोण? जे त्या शहरामध्ये राहतात, ट्रॉय या शहरामध्ये राहणारे जे लोक आहेत, नागरिक आहेत, त्यांना ट्रोजन्स म्हणायचं. अराउंड देअर सिटी द ट्रोजन्स हॅड बिल्ट ए स्ट्रॉंग वॉल. त्यांनी एक खूप मजबूत अशी भिंत बांधलेली होती. कशासाठी? सो दॅट नो एनिमी शुड अटॅक देम फ्रॉम द सी, की समुद्रामधून कुणीही शत्रूंनी आक्रमण करू नये या शहरावरती आणि हे शहर जिंकू नये म्हणून, खबरदारी म्हणून किंवा सावधगिरी म्हणून त्यांनी एक खूप मजबूत अशी भिंत त्या ठिकाणी बांधलेली होती आणि ती भिंत कोणालाही पास करून येता येत नव्हतं. द वॉल वॉज सो ब्रॉड दॅट पीपल कुड स्टँड अँड सिट अँड वॉक ऑन इट. आणि ही भिंत जी आहे इतकी मोठी होती आणि मजबूत होती, रुंद होती, रुंद होती, की त्याच्यावर लोक उभा राहू शकत होते, बसू शकत होते किंवा चालू पण शकत होते. इतकी मोठी आणि रुंद अशा पद्धतीचं ती भिंत होती. द ग्रेट गेट्स स्टूड ओपन. आणि त्या शहराला म्हणजे त्या भिंतीला एक गेट पण होतं, खूप मोठं गेट असं होतं. ओपन अँड पीपल कुड गो अँड सी-शोअर आउटसाईड अँड कम इन ॲज दे प्लीज्ड. आणि जेव्हा लोकांना समुद्राकडे जायचं असायचं त्यावेळेस ते उघडलं जायचं, किंवा जेव्हा लोक खुश व्हायचे तेव्हा ते गेट उघडलं जायचं आणि ते लोक समुद्रामध्ये जायचे. बट इन टाईम ऑफ वॉर द गेट्स वूड बी क्लोज्ड. पण जेव्हा युद्ध सुरू असायचं त्यावेळी मात्र हे गेट बंद केलेलं असायचं. अँड देन द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग फोर्ट्रेस. आणि जेव्हा युद्ध चालू असायचं त्यावेळी मात्र हे शहर एका मोठ्या किल्ल्यामध्ये, मजबूत किल्ल्यामध्ये ह्याचं रूपांतर व्हायचं. क्वाईट सेफ फ्रॉम ऑल अटॅक्स. आणि हे भिंतीचं चौबाजून असल्या कारणानं हे कुठल्याही आक्रमणापासून त्याचा बचाव करत होता. प्रोटेक्टेड बाय द वॉल सराउंडिंग इट ॲज वेल ॲज बाय द हिल्स बिहाइंड. पाठीमागं पर्वत होती, टेकड्या होत्या मोठमोठ्याल्या, आणि पुढून समुद्राकडून एकाच बाजूनं या शहरामध्ये येऊ शकत होतं. आणि समुद्राकडची बाजू होती ती, म्हणजे त्याचं मार्ग समुद्राकडून येत होता. म्हणजे पाठीमागून उंच असे पर्वत असल्या कारणानं पाठीमागून कुठूनही या शहरामध्ये दाखल होता येत नव्हतं. फक्त पुढूनच दाखल होता येत होतं. आणि पुढून दाखल होता येऊ नये म्हणूनसाठी यांच्या सेफ्टीसाठी, यांच्या सुरक्षिततेसाठी काय केलं होतं, तर एक मोठी अशी भिंत यांनी बांधलेली होती, की ती भिंत या शहराचं रक्षण करत असायची. पुढे बघा. Thus, Troy was a strong city, strongly protected by its walls and strongly defended by its brave soldiers. आणि ह्या भिंतीमुळं ह्या शहराचं रक्षण केलं जात होतं. स्ट्रॉंगली प्रोटेक्टेड, मजबूत प्रतिबंध किंवा मजबूतपणानं हे त्या शहराचं रक्षण या भिंती करायच्या. अँड स्ट्रॉंगली डिफेंडेड बाय इट्स ब्रेव्ह सोल्जर्स. आणि यामध्ये राहणारे जे काही सोल्जर्स होते, काही सैनिक होते, ट्रोजन सोल्जर्स जे होते, हे सुद्धा खूप शूरपणानं ह्या आपल्या शहराचं रक्षण करत होते. बट ऑल द किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीस हॅड डिक्लेअर्ड वॉर अगेन्स्ट द ट्रोजन्स. आणि ग्रीसमध्ये जे राजे होते किंवा तिथले जे काही हिरोज होते, हे हिरो जे आहेत वारंवार ट्रोजनच्या विरोधात या ठिकाणी युद्ध घोषित करायचे. ट्रोजन्स बिकॉज पॅरिस ए प्रिन्स ऑफ ट्रॉय. कारण पॅरिस हे व्यक्तीचं नाव आहे की जो ट्रॉयचा प्रिन्स आहे, त्या शहराचा राजा आहे, राजकुमार आहे, प्रिन्स आहे, त्याचं नाव आहे पॅरिस. हॅड परशुडेड हेलन. आणि त्या पॅरिसनं काय केलेलं होतं की हेलन
की जी वाईफ ऑफ ए ग्रीक किंग मिनेलस. तर मिनेलस हा ग्रीक राजा होता. ह्या ग्रीक राजाची बायको जी आहे तिचं नाव आहे हेलन. त्या हेलनला पॅरिसनं पळवून आणलेलं होतं टू इलोप विथ हिम. ही हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय. आणि त्या हेलनला त्या पॅरिसनं ट्रॉयमध्ये आणून ठेवलेलं होतं. द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिव्हेंज ऑन ट्रॉय फॉर द रॉंग डन टू मिनेलस. आणि या चुकीच्या पद्धतीनं हेलनला आणल्या कारणानं ग्रीसनं म्हणजे ग्रीक लोकांनी या ट्रॉयच्या विरोधात म्हणजे बदला घेण्यासाठी म्हणून त्याच्यावरती आक्रमण केलेलं होतं. दे सेल्ड टू ट्रॉय अँड लेड सेज टू द सिटी. त्यांनी मार्गक्रमण केलं आणि ते समुद्रमार्गे ट्रॉयवरती आक्रमण करायला आले आणि त्यांनी पूर्ण शहराला वेढा घातला. द ट्रोजन्स टू फॉट हार्ड. ट्रोजन्ससुद्धा शूरपणे लढले. अँड सेज कंटिन्यूड फॉर 10 लॉंग इयर्स. आणि हा जो वेढा होता, हा वेढा त्या ग्रीक लोकांनी दिलेला वेढा जो आहे तो साधारणत 10 वर्षापर्यंत टिकून राहिला. म्हणजे 10 वर्षापर्यंत ते लढत होते. ट्रोजन्स आतून लढत होते आणि ट्रोजन्सवरती त्या ट्रॉय शहरावरती विजय मिळवण्यासाठी किंवा तिथला जो राजकुमार आहे त्या राजकुमार त्या पॅरिसला मारण्यासाठी किंवा त्याला पकडण्यासाठी आणि ह्या शहरावरती विजय मिळवण्यासाठी त्या ठिकाणी 10 वर्ष जो आहे ह्या ग्रीक लोकांनी आणि ग्रीसच्या राजांनी त्या शहराला 10 वर्षापर्यंत वेढा दिला आणि 10 वर्षापर्यंत हे ट्रॉयचं युद्ध सुरू होतं. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूयात. या तुमचा स्वाध्याय बघा. या पाठामध्ये असणारे जे काही नवीन शब्द आहेत ते नवीन शब्द लिहा वहीवरती आणि त्याचे अर्थ डिक्शनरीमधून पहा आणि मराठीमधून त्याचा अर्थ माहिती करून घेण्याचा प्रयत्न करा आणि या पाठाला स्वतः अर्थ लावण्याचा प्रयत्न करा. तर या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद. थँक्यू.